आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी दापोडी या परिसरामध्ये एक मोठी दुर्घटना जी आहे ती समोर येत आहे। त्यामध्ये तब्बल 15 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे आणि यामध्ये 15 जण मृत्यू होऊन सुद्धा काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। यामध्ये आपण जर बघितलं तर बोललं जात आहे की हे जे काही 15 जण आहेत हे हातभट्टी पिल्याने मृत्यू झालेले आहेत। मात्र पोलीस प्रशासनाकडून आतापर्यंत कुठलीही अधिकृत माहिती जी आहे ती आलेली नाहीये की ही विषारी हातभट्टी दारू पिल्याने हे सर्व जण जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत। आणि या घटनेमध्ये तब्बल 15 जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। त्यामध्ये काहींची म्हणजे जे काही मृत्यू झालेले आहेत त्यांची नावे जी आहेत ती आता समोर आलेली आहेत। त्यामध्ये राहुल शरद क्षीरसागर वय वर्ष 45 पांढरेमाळा सर्वे नंबर 257 हडपसर पुणे या ठिकाणचे ते रहिवासी आहेत। त्याचबरोबर विजय बुकुरलाल शर्मा वय वर्ष 45 पांढरेमाळा हे देखील हडपसरचे रहिवासी असल्याचं कळतंय। त्याचबरोबर अरुण डाडर हे देखील हडपसरचे रहिवासी आहेत। त्याचबरोबर अशोक रमेश चव्हाण काळेपडळ चे रहिवासी हे मयत झालेले आहेत। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर विजय बुकुरलाल शर्मा हे देखील ससानेनगर हडपसरचे रहिवासी आहेत। त्याचबरोबर राजेश राजपूत हे फुगेवाडीचे रहिवासी आहेत। आनंद देसाई फुगेवाडीचे रहिवासी आहेत। अकबर पठाण फुगेवाडी रहिवासी आहेत। आनंद निकाळजे फुगेवाडी रहिवासी आहेत। विकास डिग्गीकर पिंपरीचे रहिवासी आहेत। अक्षय अवसरमल पिंपरीचे रहिवासी आहेत। बाबा शेख पिंपरीचे रहिवासी आहेत। आणि त्यामध्ये 2 भावंडांचा देखील मृत्यू झालेला आहे। त्यांची नावे आहेत राजेंद्र राठोड आणि विजय राठोड। असे एकूण 15 जणांचा मृत्यू जो आहे तो झाल्याचं कळतंय। या घटनेने संपूर्ण दापोडी असेल फुगेवाडी असेल या परिसरात तणावपूर्ण वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक रोष व्यक्त केला जात आहे, संताप व्यक्त केला जात आहे की अशा प्रकारच्या हातभट्टी दारू पिऊन हे जे 15 जण जे आहेत ते मयत झालेले आहेत। मात्र या ठिकाणी जे मयत जे झालेले आहेत ते मयत हातभट्टी दारूने मृत्यू झालेली माहिती आतापर्यंत अधिकृतरित्या पोलीस प्रशासनाने या ठिकाणी दिलेली नाही। मात्र या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार हे जे काही मयत झालेले पुरुष आहेत हे हातभट्टी पिऊनच मयत झाल्याचं या ठिकाणचे नागरिक सांगत आहेत। मात्र पाहणं आता हे लागेल की खरंच हे सर्व जण जे आहे ते हातभट्टी दारू पिऊन मयत झालेत की अजून कुठली कारण या माहितीला आहेत हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। कालपासूनच पोलीस प्रशासन जे आहे ते तपासाला सुरुवात त्यांनी केलेली आहे। काल घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव दिली। त्याचबरोबर आरोग्य विभाग जे आहे त्यांनी सुद्धा धाव दिली। त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्काचे जे पथक आहेत हे पथक देखील त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी देखील या ठिकाणी जाऊन जे आहे ते तपास सुरू केला। आणि अखेरकार कालपासून जे आहे ते पोलीस प्रशासन या तपासाला सुरुवात करून आता या ठिकाणी जे काही प्रकरण आहे या ठिकाणी जर का हातभट्टी पिऊन जर या 15 जणांचा मृत्यू झाला असेल तर पुढील जे काही पोलीस प्रशासन आहे या हातभट्टी धारक जो चालवत होता या चालकावरती जो बनवत होता या बनवण्यावरती काय कारवाई करणार हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।